नमस्ते मित्र आणि मैत्रिणी, कसे आहात सगळे? महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आज आपण मतिमंद बालकांविषयी जाणून घेणार आहोत. याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय, तसेच त्याची उद्दिष्टे बघितलेली आहे, विकास बघितलेला आहे, संकल्पना बघितलेल्या आहेत, तसेच पारंपरिक शाळा व सर्वसमावेशक शाळेतील फरक बघितलेला आहे. तसेच सर्वसमावेशक शिक्षणात शिक्षकाची भूमिका काय आहे याविषयी जाणून घेतलेला आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जाऊन चेक करा. चला तर मग विषयाकडे वळूयात. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला तर मित्रांनो, वळूयात आपल्या विषयाकडे. मतिमंद बालके. तर मतिमंद बालकांची व्याख्या कशी केलेली आहे, म्हणजे नेमकं ह्या मतिमंद बालके म्हणजे काय? तर प्रत्येक बालकाची बुद्धिमत्ता वेगवेगळी असते. काही बालके उच्च बुद्धीची असतात, तर काही मध्यम बुद्धीची असतात, तर काही बालकांची बुद्धिमत्ता सर्वसामान्य बालकांपेक्षा खूपच कमी असते. बघा, प्रत्येक बालकाची बुद्धिमत्ता वेगळी असते. काही बालके उच्च बुद्धिमत्ता असलेले असतात, तर काही मध्यम बुद्धिमत्तेची असतात, तर काही बालकांची बुद्धिमत्ता सर्वसामान्य बालकांपेक्षाही कमी असते. पुढे तर मित्रांनो, मतिमंद बालकाची व्याख्या बघूयात. तर ज्या बालकाचा बुद्ध्यांक 70पेक्षा कमी असतो, ज्या बालकाचा बुद्ध्यांक 70पेक्षा कमी असतो त्यांना मतिमंद बालके असे म्हणतात. पुढची व्याख्या बघूया. ज्या बालकांची शारीरिक वाढ तर झालेली असते पण मेंदूची वाढ झालेली नसते त्यांना मतिमंद बालके म्हणतात. पुढे बघूया. पुढे आहे, ज्या बालकाचा मानसिक विकास खंडित झालेला असतो त्यांना मतिमंद बालके म्हणतात. पुन्हा एकदा आपण व्याख्या बघूया. तर ज्या बालकाचा बुद्ध्यांक 70पेक्षा कमी असतो, तसेच शारीरिक वाढ तर झालेली असते पण मेंदूची वाढ झालेली नसते, तसेच मानसिक विकास खंडित झालेला असतो त्यांना आपण मतिमंद बालके म्हणतो. पुढे आपण बघूयात मतिमंदत्वाचे प्रकार व वर्गीकरण. तर बुद्ध्यांक, मतिमंदचा प्रकार आणि वर्गीकरण. तर 70 ते 90 बुद्ध्यांक असलेले सीमारेषेवरील मतिमंदत्व किंवा गतिमंदत्व या प्रकारात मोडतात. तसेच शालेय शिक्षण घेण्यास योग्य या वर्गीकरण प्रकारात येतात. तर 50 ते 70 बुद्ध्यांक सौम्य मतिमंदत्व, शालेय शिक्षण घेण्यास योग्य. पुढे बघूया. 35 ते 49 बुद्ध्यांक मध्यम स्वरूपाचे मतिमंदत्व. प्रशिक्षण घेण्यास योग्य. पुढे बघूया. 20 ते 34 बुद्ध्यांक असलेले बालक तीव्र स्वरूपाचे मतिमंदत्व या प्रकारामध्ये येतात. तसेच मदतीची आवश्यकता असते. पुढे बघूया. 0 ते 20 बुद्ध्यांक अतितीव्र स्वरूपाचे मतिमंदत्व आणि वैद्यकीय देखरेखीची आवश्यकता या वर्गीकरण प्रकारात येतात. पुढे बघूया. मतिमंद बालक ओळखण्याची साधने. तर पहिला आहे शिक्षक व पालकांशी चर्चा, दुसरा आहे निरीक्षण, त्यानंतर बुद्धिमत्ता चाचण्या, त्यानंतर चौथा शिक्षक निर्मित चाचण्या, त्यानंतर पाचवा आहे व्यक्ती अभ्यास पद्धती, व्यक्तिमत्व चाचण्या, तसेच बालकांशी संवाद आणि पडताळासूची. बघा, मतिमंद बालक ओळखण्याची साधने. तर शिक्षक व पालकांशी चर्चा, त्यानंतर निरीक्षण, बुद्धिमत्ता चाचण्या, शिक्षक निर्मित चाचण्या, तसेच व्यक्ती अभ्यास पद्धती,
त्यानंतर व्यक्तिमत्व चाचण्या, बालकांशी संवाद आणि पडताळसूची या आहेत मतिमंद बालक ओळखण्याची साधने. पुढे बघूया मतिमंद बालकाची लक्षणे काय आहेत किंवा काय असतात. तर पहिलं लक्षण आहे पेन्सिल व कात्री धरता येत नाही. अशा बालकांना पेन्सिल व कात्री धरता येत नाही. तसेच खेळाचे नियम लवकर समजत नाही. त्यानंतर समवयस्कांशी पटत नाही. त्यानंतर स्वतःमध्ये अधिक मग्न असतात. अशी बालके स्वतःमध्ये अधिक मग्न असतात. तसेच एखादी गोष्ट वारंवार सांगावी लागते, एकाग्रता नसते. बघा, पेन्सिल कात्री धरता येत नाही, खेळाचे नियम लवकर समजत नाही, समवयस्कांशी पटत नाही, स्वतःमध्ये अधिक मग्न असतात, एखादी गोष्ट वारंवार सांगावी लागते, तसेच एकाग्रता नसते. पुढील लक्षणे बघूया. तोंडी प्रतिसाद योग्यरित्या देता येत नाही. अशी बालके तोंडी प्रतिसाद लवकर देत नाही किंवा योग्यरित्या त्यांना देता येत नाही. तसेच स्वतःच्या गरजा त्यांना सांगता येत नाही. त्यानंतर लेखन, वाचन व अंकगणितात प्रगती नसते. तसेच शिकण्यासाठी फक्त मूर्त गोष्टींवर अवलंबून असतात. पुढे बघूया मतिमंदांच्या शिक्षणात शिक्षकाची भूमिका काय व कशी असावी. शिक्षकाची भूमिका कशी असावी तर मतिमंद बालकांना सहानुभूतीने समजून घ्यावे. शिक्षकाने मतिमंद बालकांना सहानुभूतीने समजून घ्यावे, त्यांच्यावर चिडू नये. त्यानंतर सोपे प्रश्न विचारून त्यांचा आत्मविश्वास वाढवा. त्यानंतर संकल्पना पुन्हा पुन्हा समजावून सांगाव्यात. तसेच खेळाच्या माध्यमातून शिक्षण द्यावे. अशा विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून शिक्षण दिल्याने त्यांना लवकर समजते. तसेच व्यवहार उपयोगी लेखन, वाचन, अंकगणित शिकवावे. व्यवहार उपयोगी लेखन, वाचन, अंकगणित शिकवावे. पुढे बघूया सोप्याकडून कठीणाकडे हे अध्यापन सूत्र शिक्षकांनी वापरावे. सोप्याकडून कठीणाकडे हे अध्यापन सूत्र शिक्षकांनी अध्यापन करताना वापरावे. तसेच मूर्त गोष्टींचा अध्यापनात अधिक उपयोग करावा. मूर्त गोष्टींचा अध्यापनात अधिक उपयोग करावा. कारण अशी बालके शिकण्यासाठी फक्त मूर्त गोष्टींवर अवलंबून असतात. त्यामुळे शिक्षकांनी अधिक मूर्त गोष्टींचा अध्यापनात वापर करून अध्यापन करावे. त्यानंतर वैयक्तिक चौकशी करून अडचणी समजून घ्याव्यात. त्यांची वैयक्तिक चौकशी करून त्यांच्या काय अडचणी आहेत त्या समजून घ्याव्या. त्यानंतर अध्यापनात दृकश्राव्य साधनांचा वापर करून ते मनोरंजक करावे. तसेच दैनंदिन गरजांवर आधारित शिक्षण द्यावे. दैनंदिन गरजांवर आधारित शिक्षण द्यावेत. पुढे बघूया अस्थिव्यंग बालके. शारीरिक अपंगत्वामुळे बालकाला शिक्षण घेण्यासाठी विशेष सुविधांची आवश्यकता असते. बघा, शारीरिक अपंगत्वामुळे बालकाला शिक्षण घेण्यासाठी विशेष सुविधांची आवश्यकता असते. आता अस्थिव्यंग बालकाची संकल्पना नेमकी काय आहे ते बघूया. तर सांधे, स्नायू, हाडे यामध्ये निर्माण होणाऱ्या दोषांमुळे ज्या बालकांच्या हात पाय या अवयवांच्या हालचालींवर व कार्यशीलतेमध्ये ज्या मर्यादा निर्माण होतात त्यांना अस्थिव्यंग बालके असे म्हणतात. पुन्हा एकदा बघूया. स्नायू, हाडे, सांधे यामध्ये निर्माण होणाऱ्या दोषांमुळे ज्या बालकांच्या
हात पाय या अवयवांच्या हालचालींवर व कार्यशीलतेमध्ये ज्या मर्यादा निर्माण होतात त्यांना अस्थिव्यंग बालके असे म्हणतात. आता अस्थिव्यंगतेची कारणे काय आहेत? कारणे तर पोलिओ, अपघात, संधिवात, जीवनसत्वाची कमतरता, तसेच जन्मजात व्यंग, लकवा, कुष्ठरोग, तसेच अनुवंशिक प्रभाव, त्यानंतर वैद्यकीय सेवा. पोलिओ, अपघात, संधिवात, जीवनसत्वाची कमतरता, जन्मजात व्यंग, लकवा, कुष्ठरोग, अनुवंशिक प्रभाव, वैद्यकीय सुविधांचा अभाव या सर्व कारणांमुळे अस्थिव्यंग होतो. तसेच अस्थिव्यंग बालकाच्या अडचणी काय आहेत? तर अस्थिव्यंग बालकाच्या अडचणी म्हणजे अपंगत्वामुळे काही लोकांकडून त्यांना चांगली प्रतिक्रिया किंवा चांगली वागणूक मिळत नाही. तसेच शाळेत जाण्यासाठी वाहन नसल्यास अनेक अडचणी निर्माण होतात. त्यानंतर अपंगत्वाच्या सोयी सवलतीचा फायदा घेण्यासाठी अपंगत्वाचे प्रमाणपत्र लवकर मिळत नाही. त्यानंतर शाळेमध्ये आवश्यक भौतिक सुविधा नसतात. त्यानंतर गरीब आर्थिक परिस्थितीमुळे आवश्यक साधने घेता येत नाही त्यांना. या सर्व अडचणी अस्थिव्यंग बालकाला भेडसावणाऱ्या असतात. कोणत्या तर इतर लोकांकडून त्यांना चांगली वागणूक मिळत नाही. तसेच वाहन नसल्यास अनेक अडचणी निर्माण होतात. त्यानंतर अपंगत्वाच्या सोयी सवलती फायदा घेण्यासाठी अपंगत्वाचे प्रमाणपत्र त्यांना लवकर मिळत नाही. तसेच शाळेमध्ये आवश्यक भौतिक सुविधा नसतात. त्यानंतर गरीब आर्थिक परिस्थितीमुळे आवश्यक साधने घेता येत नाही. ह्या होत्या अस्थिव्यंग बालकाच्या अडचणी. त्यानंतर अस्थिव्यंग बालकाचे शिक्षण. अस्थिव्यंग बालकाचे शिक्षण तर शाळेतील दोरीचे रोलिंग करणे, त्यानंतर पायऱ्यांची उंची लहान करणे, त्यानंतर अस्थिव्यंग बालकाला शारीरिक स्वास्थ्य लाभण्यासाठी अडथळाविरहित व्यवस्था शाळेत पुरविणे. त्यानंतर अस्थिव्यंगाचे स्वतंत्र प्रसाधनगृह तयार करून तेथे आवश्यक त्या सोयी तयार करणे. तसेच परीक्षेसाठी आवश्यक असल्यास लेखनिक दिला जावा. त्यानंतर बैठ्या खेळात त्यांना सहभागी करावे. तसेच करमणुकीचे कार्यक्रम, सहशालेय उपक्रम आयोजित करून सहभागाची संधी द्यावी. डॉक्टरांनी सांगितलेले भौतिक उपचार अस्थिव्यंग बालक करते की नाही याची चौकशी करावी. त्यानंतर अस्थिव्यंगासाठी क्लब स्थापन करून वाचन, कला, कौशल्य यात त्यांना आवड निर्माण करावी. पुढे बघूया. केंद्र व राज्य शासनाच्या अस्थिव्यंगासाठी असणाऱ्या सोयींची माहिती त्यांना द्यावी. तसेच अस्थिव्यंग बालकाला सामान्य मुलांना मदत करण्यास सांगावे. त्यानंतर वैयक्तिक मार्गदर्शन करावे. तसेच अस्थिव्यंग बालकाला पहिल्या ओळीत बसवावे. ह्या होत्या अस्थिव्यंग बालकाचे शिक्षण. पुढे आपण बघूया
अध्ययन अकार्यक्षमता, त्यालाच आपण इंग्लिशमधनं लर्निंग डिसॅबिलिटी म्हणतो. तुम्ही इंग्लिश पेडागॉजीमध्ये लर्निंग डिसॅबिलिटीबद्दल तुम्हाला त्याविषयी माहिती असेल. आपण तेच थोडक्यात बघणार आहोत, तीच माहिती आपण थोडक्यात बघणार आहोत. तर अध्ययन अकार्यक्षमता म्हणजे काय, तर त्याची व्याख्या बघूया. वर्गातील काही मुले सर्वांना गोंधळून टाकणारे असतात. ती शारीरिकदृष्ट्या चांगली असतात, मतिमंद नसतात, पण तरीही शालेय शिक्षणात मागे पडतात. त्यांना अध्ययन अकार्यक्षम मुले असे म्हणतात. बघा त्याची व्याख्या काय आहे. तर वर्गातील काही मुले सर्वांना गोंधळून टाकणारी असतात. ती शारीरिकदृष्ट्या चांगली असतात, मतिमंद पण नसतात, पण तरीही शालेय शिक्षणात मागे असतात. काय सांगितले, शालेय शिक्षणात मागे पडतात. त्यांना आपण अध्ययन अकार्यक्षम मुले असे म्हणतो. पुढे बघूया. पुढची व्याख्या, त्याचा अर्थ बघूया. अध्ययन अकार्यक्षमतेचा अर्थ, तर ज्या मुलांमध्ये अध्ययन अकार्यक्षमता आहे अशा मुलांमध्ये बहुतेक वेळा त्यांनी दिलेल्या प्रसंगी काय केले आणि त्यांच्याकडून त्या प्रसंगी काय अपेक्षित होते यात तफावत आढळते. ही तफावत एक किंवा अनेक बाबतीत असू शकते. ही व्याख्या कोणी केली आहे, तर ही व्याख्या कास व मायकेल बेस्ट यांनी केलेली आहे. ज्या मुलांमध्ये कास व मायकेल बेस्ट काय म्हणतात, तर ज्या मुलांमध्ये अध्ययन अकार्यक्षमता आहे अशा मुलांमध्ये बहुतेक वेळा त्यांनी दिलेल्या प्रसंगी काय केले आणि त्यांच्याकडून त्या प्रसंगी काय अपेक्षित होते या तफावत आढळते. ही तफावत एक किंवा अनेक बाबतीत असू शकते. ही व्याख्या कास व मायकेल बेस्ट यांनी केलेली आहे. पुढे बघूया. तर अध्ययन अकार्यक्षमता हा विविध क्षमतांचा समूह आहे. अध्ययन अकार्यक्षमता हा विविध क्षमतांचा समूह आहे की ज्यात विशेषतः भाषा ग्रहण, भाषा आकलन, भाषा अभिव्यक्ती, गणित क्षमता यांच्या संपादनात दोष आढळतात. कशामध्ये, तर भाषा ग्रहण, भाषा आकलन, भाषा अभिव्यक्ती आणि गणितिक क्षमता यांच्या संपादनात दोष आढळतात. पुढे बघूया. अध्ययन अकार्यक्षमतेची कारणे काय असू शकतात किंवा कारणे काय आहेत ते बघूया. पहिलं कारण आहे गर्भकाळात पोषक आहाराचा अभाव असल्यामुळे अध्ययन अकार्यक्षमता निर्माण होऊ शकते. तसेच मेंदूला दुखापत झाल्यामुळे, त्यानंतर मेंदूत रक्तस्रावामुळे, तसेच गर्भकाळात आईला खूप ताप येणे, त्यानंतर जन्माच्या वेळी बाळाला अपुरे ऑक्सिजन मिळणे, त्यानंतर कुपोषण, वायू दुर्घटना, रेडिएशन, तसेच बाळाला आकडी फिट येणे या कारणांमुळे अध्ययन अकार्यक्षमता निर्माण होऊ शकते. पुढे बघूया. अध्ययन अकार्यक्षमतेचे प्रकार. अध्ययन अकार्यक्षमतेचे प्रकार, तर अध्ययन अकार्यक्षमतेचे प्रमुख 2 गटात वर्गीकरण केलेले आहे. पहिला गट आहे शैक्षणिक अध्ययन दोष आणि दुसरा आहे अशैक्षणिक अध्ययन दोष. प्रथम आपण शैक्षणिक अध्ययन दोष बघूया. तर यामध्ये शैक्षणिक अध्ययन दोषामध्ये वाचनात दोष निर्माण होतो, त्यानंतर लेखनात दोष आणि गणितात दोष
हे झाले शैक्षणिक अध्ययन दोष. वाचनात दोष, लेखनात दोष आणि गणितात दोष. पुढे बघूया अशैक्षणिक अध्ययन दोष कोणते आहेत. तर दृककारक क्षमतेत दोष, त्यानंतर वाचा ध्वनी वापर करण्यात दोष, वाचन भाषण विषयक अध्ययन दोष, त्यानंतर स्मृती संबंधी अध्ययन दोष. हे आहेत अशैक्षणिक अध्ययन दोष. बघा, अध्ययन अकार्यक्षमतेचे 2 प्रकार पडतात. पहिला आहे शैक्षणिक अध्ययन दोष आणि दुसरा आहे अशैक्षणिक अध्ययन दोष. शैक्षणिक अध्ययन दोषामध्ये वाचनात दोष, लेखनात आणि गणितात दोष. त्यानंतर अशैक्षणिक अध्ययन दोषामध्ये दृककारक शैक्षणिक दोष, वाचा ध्वनी वापर करण्यात दोष, वाचन भाषा विषयक अध्ययन दोष आणि चौथा आहे स्मृती संबंधी अध्ययन दोष. हे झाले अध्ययन अकार्यक्षमतेचे 2 प्रकार. त्यातील आपण शैक्षणिक अध्ययन दोषाविषयी प्रथम जाणून घेऊया. तर शैक्षणिक अध्ययन दोष त्यातील पहिला आहे वाचनात दोष. त्यालाच आपण डिस्लेक्सिया असे म्हणतो. वाचनात दोष याला आपण काय म्हणतो तर डिस्लेक्सिया असे म्हणतो. या अध्ययन दोषात विविध बाबी दिसून येतात. या अध्ययन दोषात विविध बाबी दिसून येतात, त्या बघूयात. पहिला आहे वाचताना शब्द गाळणे. त्यानंतर बघून व्यवस्थित वाचता न येणे. त्यानंतर नसलेला शब्द किंवा अक्षरांची भर घालणे. उदाहरणार्थ काळा निळा असं या प्रकारचे. त्यानंतर वाचलेले खूप जास्त समजत नाही. त्यानंतर आहे गोष्टीतील विनोद किंवा गंमत लवकर कळत नाही किंवा कळतच नाही. त्यानंतर वाचन अत्यंत हळू करतात. या प्रकाराला आपण वाचनातील दोष किंवा डिस्लेक्सिया असे म्हणतो. हा झाला पहिला शैक्षणिक अध्ययन दोषामधील पहिला प्रकार, वाचनात दोष. पुढे आहे लेखनात दोष. पुढचा आहे लेखनात दोष. त्यालाच आपण इंग्रजीमधनं डिस्ग्राफिया असे म्हणतो. लेखनातील दोषाला आपण इंग्लिशमधनं डिस्ग्राफिया असे म्हणतो. यामध्ये हातात पेन्सिल नीट धरता येत नाही. त्यानंतर एका ओळीत सरळ लिहिता येत नाही. हस्ताक्षर खराब असते. त्यानंतर काही अक्षरे मोठी, काही लहान लिहितात. तसेच जोडाक्षरे लिहिता येत नाही. तर ही होती लेखनातील दोष, त्याला आपण डिस्ग्राफिया म्हणतो. तर शैक्षणिक अध्ययनाचे 2 दोष बघितले आपण. पहिला आहे वाचनात दोष डिस्लेक्सिया, दुसरा आहे लेखनात दोष डिस्ग्राफिया आणि पुढे आहे तिसरा प्रकार गणिती दोष, त्यालाच आपण डिस्कॅल्क्युलिया असे म्हणतो. गणितातील दोषाला आपण काय म्हणतो तर डिस्कॅल्क्युलिया असे म्हणतो. गणिती चिन्हे, यामध्ये गणिती चिन्हे यातील फरक कळत नाही. म्हणजे अधिक आहे किंवा गुणुले आहे किंवा वजाबाकी आहे किंवा भागाकार आहे, या चिन्हातील त्यांना फरक कळत नाही. तसेच 21 असताना 12 वाचतात. 21 असताना 12 वाचतात. तसेच संख्यांमधील अंकांची स्थानिक किंमत त्यांना कळत नाही. तसेच संख्येचा क्रम लक्षात राहत नाही. या सर्व दोषांना आपण शैक्षणिक अध्ययन दोषामध्ये काय म्हणतो तर डिस्कॅल्क्युलिया म्हणतो. तर हे होते शैक्षणिक अध्ययनातील 3 दोष. पहिला आहे वाचनात दोष डिस्लेक्सिया, दुसरा आहे लेखनात दोष, त्याला डिस्ग्राफिया असे म्हणतो आणि तिसरा प्रकार आहे तो गणिती दोष, त्याला आपण डिस्कॅल्क्युलिया म्हणतो. हे होते अध्ययन अकार्यक्षमतेचे पहिला प्रकार. पहिल्या प्रकारातील शैक्षणिक अध्ययन दोष हा होता. त्यानंतर आपण बघणार आहोत अशैक्षणिक दोष, दुसरा प्रकार. हा आहे दुसरा प्रकार. कशातला तर अध्ययन अकार्यक्षमतेचा दुसरा प्रकार. हा आहे दुसरा प्रकार.
शैक्षणिक अध्ययन दोष यामध्ये दृककारक क्षमतेत दोष. दृककारक क्षमतेत दोष म्हणजे बुटाची लेस बांधता येत नाही त्यांना. बुटाची लेस बांधता येत नाही. त्यानंतर ध्वनीचा वापर करण्यात दोष. शब्दाला उदाहरण बघूया तर शब्दाला त्याचा वाचा ध्वनीत विभाजित करता येत नाही त्यांना. या प्रकाराला आपण वाचा ध्वनीचा वापर करण्यात दोष असे म्हणतो. त्यानंतर आहे वाचन भाषा विषयक अध्ययन दोष. उदाहरण म्हणजे यात व्याकरण, शब्द, शब्दाचा अर्थ व भाषेच्या उपयोगासंबंधी दोष आढळून येतात. बघा, व्याकरण, शब्द, शब्दाचा अर्थ व भाषेच्या उपयोगासंबंधी दोष आढळून येतात. त्याला आपण वाचन भाषा विषयक अध्ययन दोष असे म्हणतो. त्यानंतर आहे स्मृती संबंधी अध्ययन दोष. यामध्ये बालकाच्या स्मृतीमध्ये वाचलेल्या बाबी लक्षात राहत नाही, म्हणजे लक्षात न राहणे. लक्षात न राहणे. बालकाच्या स्मृतीमध्ये वाचलेले बाबी लक्षात राहत नाही, त्याला आपण स्मृती संबंधी अध्ययन दोष असे म्हणतो. आता अध्ययन अकार्यक्षम बालकाची ओळख. तर मेमरी स्पॅम टेस्ट, तसेच फॉर्मल किंवा नॉन फॉर्मल ॲबिलिटी टेस्ट, त्यानंतर फॉर्मल किंवा नॉन फॉर्मल रीडिंग टेस्ट, लिंग्विस्टिक टेस्ट, तसेच गणित भाषा संपादन चाचणी आणि बालकाच्या वर्तनाचे निरीक्षण, ह्या सर्व अध्ययन अकार्यक्षम बालकाची ओळख यामध्ये या प्रकारात येतात. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. तसेच तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.